यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय आणि त्यामुळे जिल्ह्यामधल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तसे आदेश काढलेत। हवामान विभागानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे। मागील 2 दिवसांपासून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला होता, तर आज जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाने काल दुपारपासून जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे। त्यामुळे जर पाहिलं तर काल मध्यरात्रीपासूनच जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावणे सुरू केलेले आहेत। जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे। पूर परिस्थितीचा आढावा घेऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये या पार्श्वभूमीवर ही आज एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यात जर एकंदरीत जर पाहिलं तर जून महिन्यात एक पाऊस आला होता, त्यानंतर जुलै महिन्याचा हा दुसराच पाऊस दमदार हजेरी गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे। जिल्ह्यातील या पावसामुळे जलाशयाच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यात आजपर्यंत 42 ते 43% पाऊस पडला होता, मात्र आता या पावसामुळे जलाशयाच्या पातळीतही वाढ होणार आहे। नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये। नदी नाले ओढे ओलांडताना पूर असताना जाऊ नये अशा सूचनाही आवश्यक सूचनाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून दमदार हजेरी लावण्याने असल्याने यवतमाळच्या वणी आणि झरी जामणी तालुक्यातील 6 सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। एकंदरीतच रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। सुरू असलेल्या पावसामुळे वणीच्या उकणी परिसरामधील एका घरावरती चिंचेचे झाड पडल्याची घटना उघडकीस आलेली आहे, मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे। निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।